सुभाष हा कॅटलिंग करून घे. सुरू करा सामना लगेच मैदान क्रमांक 2 वर सामना असेल करंडेरी आणि काळाचवाडी असा सामना असेल तर लगेच सुरू करायचा सामना. हा यापूर्वी होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय हनुमान वावरले गणेश विरुद्ध बेडीसगाव रवी. बेडीसगाव आणि जय हनुमान वावरले या दोन्ही संघाने ताबडतोब आपण तयारी करायची. मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचंय. जय हनुमान वावरले आणि बेडीसगाव आणि या मैदान क्रमांक 2 वर सामना संपल्यानंतर उंबरवाडी विरुद्ध नवशिवारी शर्यत आणि उंबरवाडी विनोद इथं सामना असेल मैदान क्रमांक 2 वर. बघा चारही संघाने लगेच तयारी करायचे. उंबरवाडी विनोद नवशिवारी शर्यत आणि जय हनुमान वावरले आणि बेडीसगाव चांगला सामना आपण रंगतो. या ठिकाणी काळाचीवाडी आणि देखील संघ बक्षीस पात्र संघ आहे. काळाचीवाडी संघाने देखील सावरगाव या ठिकाणी मला वाटतं या दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी दावेदार संघ ठरला होता आणि आज देखील त्याचा संघ आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 वर. चांगला खेळ आहे काळाचीवाडी संघाचा आज देखील आपण पाहतोय. महेंद्र देखील त्या संघामध्ये एक उत्कृष्ट चढाव करतो आहे. या ठिकाणी चांगली रनिंग असेल चांगला बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि नवशिवाडी संघाचा एक उदाहरण गेलं तर नवशिवाडी संघ देखील एक बक्षीस पात्र संघ आणि चॅम्पियन संघ देखील आहे. कारण नवशिवाडी संघाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी ट्रॉफीवर नाव कोरलं असेल. आज देखील त्यांचा आपण या आनंदवाडीच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचा आपण खेळ पाहतोय. मला वाटतं हाच खेळाडूने चांगले या ठिकाणी तुफान खेळी केली होती. अफलातून खेळी केली होती. 04 नंबर जर्सी आणि त्या ठिकाणी मला वाटतं पब्लिक हिरो ठरला होता. काळाचीवाडी देखील संघ चांगल्या दोन्ही संघाची लढत पाहतोय आपण मैदान क्रमांक 2 वर. चांगली सुरेख पद्धतीने चढाई पाहतो आपण. करण जर्सी नंबर मला वाटतं हा देखील चांगला खेळाडू आहे. चांगले प्रयत्न करतो या ठिकाणी टच पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी टच पॉइंट देखील मिळवलेला आहे आणि जातोय 1 गुण करमणी संघाला.
बघा आपल्या आनंदवाडी ग्रामस्थ ते सर्व स्वयंसेवक ते आजूबाजूला राहा जेणेकरून कुठलाच अडथळा येता कामा नये कारण ठिकाणी सामना अटॅक होतात त्यानंतर लगेच अडचणी निर्माण होतात म्हणून थोडीशी काळजी घ्या आजूबाजूला पाठीमागे राहा. चांगल्या सुरेख पद्धतीने या ठिकाणी डिफेन्स लागली गेली 14 टक्कर देखील पाहायला मिळाली आणि मला वाटतं थरेडचा या ठिकाणी सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. सुपर रेड केली गेली करमेळी संघाने चांगला प्रयत्न केला आणि प्रयत्न देखील सक्सेसफुल झाला आणि या ठिकाणी सुपर रेड म्हणून 3 गुण मिळवले आणि करमेळी संघ हा मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला. प्रयत्न एक जीवच्या अन्न जर्सी काळचोरीचा खेळाडू प्रयत्न करतो या ठिकाणी आपला संघ देखील संकटात जातोय. आपण चांगला प्रयत्न करावा लागेल चांगला संघर्ष करावा लागेल. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी दडपण येते या ठिकाणी एक गुण प्राप्त करून देतोय. पुन्हा एकदा गुण संख्येमध्ये वाढ होते करमेळी संघाला. चांगला प्रयत्न होता चांगला प्रयत्न सक्सेसफुल झाला या ठिकाणी. तसेच मैदान क्रमांक 1 वर सुद्धा चांगले सामना आपल्या सरसेनापती शैलेश नावाचा एक भाऊ गल्ले आपण त्याला पाहतोय. आज देखील त्यांचा खेळ आपण पाहतोय. शैलेश देखील एक चांगला उत्कृष्ट या ठिकाणी चढाई करतोय आणि त्यांचा खेळ देखील आपण पाहतोय. चांगला खेळ आहे चांगली डिफेन्स सुद्धा त्या संघामध्ये आणि आता मात्र 300 प्रेक्षक आहे मैदान क्रमांक 2 वर 300 प्रेक्षकांनी मला वाटतं पुण्याचा काय जोड संघाची 4 खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी चांगली चढाई करतोय करमेळी संघाचा खेळाडू चांगला प्रयत्न करतोय. चला या ठिकाणी लगेच सुरू करा थांबवायचं नाहीये. अजून 4 सामने शिल्लक आहेत. लगेच त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. शिल्लक आहे आणि लागला त्याचे आणि हॅलो काय दूर डिंगराव धोदारे संघाचे देखील मनापासून आभार. या ठिकाणी चांगले या ठिकाणी संघाचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून संघाचे सहर्ष स्वागत आणि आभार सुद्धा. नवशीची वाडी 9 मिरचूल साध आली मिरचूल
तीनचे आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आहे करगडी संघाचा तलावारी शिल्लक आहे. या ठिकाणी चांगला प्रयत्न केला, सक्सेसफुल झाला, टच पॉइंट मिळवला आणि या ठिकाणी गुणसंख्येमध्ये वाढ करून दिली करगडी संघाला. बोनस मारण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी बोनस देखील पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. तसेच मैदान क्रमांक 1 वर सुद्धा सामना संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत. नवशीची वाडी विरुद्ध मिरसूलवाडी हा सामना संपल्यानंतर लगेच त्या ठिकाणी होणारा सामना जे हनुमान बावरले विरुद्ध बेरीजगाव बररवी, जे हनुमान बावरले आणि बेरीजगाव बररवी असा सामना होईल. त्या दोन्ही संघाचे संघ नायकाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचंय. आणि लगेच या ठिकाणी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या फेरीतले सर्व सामने 5-5 मिनिटाचे होतील. तर सर्व संघाच्या संघनायकाची नोंद घ्यायची आहे. बघा ऐकाने लक्ष द्या. सर्व या ठिकाणी 48 संघांमधून 24 संघ या दुसऱ्या फेरीला गेले. तर 24 संघाने देखील याची दक्षता घ्यायची की 24 संघाच्या संघनायकाने 5 मिनिटाचे सामने होतील याची सर्व संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. बनाम मिरचुरवाड्याचा सामना पाहतो. चांगला प्रयत्न करतोय या ठिकाणी 10 नंबर जर्सी आता मात्र चांगला हवेत होता आणि जर्सी या